भोपाल की पशु चिकित्सा प्रयोगशाला से गोरेवाड़ा बचाव केंद्र के 3 बाघ और एक तेंदुए की H5N1 बर्ड फ्लू से मौत हो गई है। H5N1 पक्षियों में पाया जाने वाला एक वायरस है, लेकिन बाघ और तेंदुए इससे संक्रमित हो गए हैं। राज्य में H5N1 से बाघ की मौत का यह पहला मामला बताया जा रहा है। एसएस भागवत, डिविजनल मैनेजर गोरेवाड़ा रेस्क्यू सेंटर ने कहा कि फिलहाल गोरेवाड़ा रेस्क्यू सेंटर में 12 बाघ और 24 तेंदुओं को रखा गया है। वे H5N1 से संक्रमित नहीं थे। हालांकि पूरे बचाव केंद्र को प्रतिदिन कीटाणु रहित किया जा रहा है और जानवरों के बीच सामाजिक दूरी का पालन किया जा रहा है। सर, वाघ आणि बिबट्याचं मृत्यूचं प्रकरण समोर आलेलं नेमकं हे प्रयोगशाळेतून अहवाल आले त्यानंतर काय कारण समोर आलेलं आहे? प्रयोगशाळेतून जो अहवाल आलेला आहे त्याच्यानुसार बर्ड फ्लू आहे, H5N1 हा व्हायरस आहे आणि त्या व्हायरसमुळे या 3 वाघांचा आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला असं आम्हाला दिसून आलंय। हे नेमकं कसा संसर्ग होण्याची शक्यता आहे? कारण हा बर्ड फ्लू आहे, बर्ड आणि वाघाचा संपर्क सहसा होत नाही। पक्षी आणि वाघ संपर्कात येत नाहीत, तर त्याच्यामुळे आम्हाला इथे विशेष वाटते की झालं कशामुळे असावं। पण हे जे झुनोटिक डिसीजेस आहेत, प्राणी संसर्गजन्य रोग जे आहेत, तर हे पक्ष्यांपासून वाघाला होऊ शकतात, पण बर्ड फ्लू वाघांना होऊ शकतो हे आमच्यासाठी सुद्धा नवीन गोष्ट आहे। याचं इन्व्हेस्टिगेशनसाठी आता काय प्रयत्न केले जात आहेत? त्याच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी आता आम्हाला राज्य शासनाच्या ज्या पशुसंवर्धन विभागाचे जे तज्ज्ञ आहेत ते तज्ज्ञ आता येत आहेत आणि गेल्या 1 महिन्यापासून काय घडामोडी झाल्या यांचा आम्ही त्यांना पूर्ण माहिती दिलेली आहे आणि याच्याशिवाय रोजच्या रोज त्यांना अहवाल दिला जातोय। तर त्याचं विश्लेषण करून आता आम्ही शोधायचा प्रयत्न करतोय की हा बर्ड फ्लू आला कुठून। सध्या किती वाघ बिबट आहेत आणि सध्या आपण काय प्रक्रिया अवलंबलेली आहे? आता आमच्याकडे 24 बिबटे आहेत, 12 वाघ आहेत आणि ही जी दुर्दैवी घटना घडली तर ते इन्फेक्शन बाकीच्या पिंजऱ्यांकडे जाऊ नये याच्यासाठी ज्या पिंजऱ्यांमध्ये इन्फेक्शन झालेलं होतं हे पिंजरे आम्ही 3 वेगवेगळी रसायनं वापरून डिसइन्फेक्ट केलेले आहेत। याच्याशिवाय फ्लेमगन वापरलेली आहे, म्हणजे जाळून काढलेत ते सगळे पिंजरे, त्याच्यामुळे त्याच्यात इन्फेक्शन राहिलेलं नाही। पण तरीसुद्धा अतिरिक्त खबरदारी म्हणून जे उर्वरित 12 वाघ आणि 24 बिबट्यांचे पिंजरे आहेत हे सुद्धा आम्ही रोज आता डिसइन्फेक्ट करतोय आणि पिंजऱ्यांच्या 4ही बाजूंनी पूर्ण आम्ही निर्जंतुकीकरण केलेलं आहे। याच्याशिवाय जे लोक या बाधित पिंजऱ्यांमध्ये देखभाल करत होते प्राण्यांची, त्या लोकांना आम्ही बाकीच्या पिंजऱ्यांकडे जाऊ द्यायला मनाई केली आणि बाकीच्या प्राण्यांचा सुद्धा आमचं डेली मॉनिटरिंग चालू आहे। त्याच्यामुळे त्यांच्यातही अजून काही लक्षणं नाहीत आणि त्यांच्या सुरक्षिततेविषयी आम्हाला एक खात्री आहे आता। एनबीसी न्यूज के लिए रेशमा राठौड़ की रिपोर्ट। हिंदी समाचार में फिलहाल इतना ही। ताज़ा खबरों के लिए देखते रहिए एनबीसी न्यूज। नमस्कार।